ब्रेकनंतर पुढची बातमी पाहूयात। अजित पवार हे त्यांच्या शिस्तीसाठी ओळखले जायचे। याशिवाय त्यांनी नेहमी स्वच्छतेचा मंत्र जपलाय। अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो लोक विद्याप्रतिष्ठानच्या विशाल मैदानावर जमले होते। दादांना मुखाग्नी दिल्यानंतर सर्व नागरिक हे शिस्तीमध्ये मैदानातून बाहेर पडले। इतकंच नाही तर 5 मिनिटांमध्ये संपूर्ण मैदान हे स्वच्छ करण्यात आलं। अजितदादांच्या शिस्तीचा आणि स्वच्छतेचा मंत्र बारामतीकरांनीही जपल्याचं हे दिसून आलंय। अजित पवार राजकारणातलं कधीही न विसरलं जाणारं एक अजब रसायन आता पंचतत्वात विलीन झालंय। खरं तर अजित पवार म्हणजेच आपल्या सर्वांच्या मनातला दादा पंचतत्वात जरी विलीन झाला असला तरी दादांच्या आठवणीच्या रूपानं आणि दादांच्या कामाच्या रूपानं सगळीकडे कसं जिवंत राहील याचे अनेक उदाहरणं खरं तर पाहिली जातील। पण बारामती आपण शहरात आहेत, एकीकडे अजूनही त्यांचा मुखाग्नी एकीकडे जळत असताना दुसऱ्या बाजूला ज्या विद्यानगरीच्या ज्या विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवर हा अंत्यविधी पार पडला त्या ग्राउंडवर अजून अगदी काही मिनिटच या ठिकाणी उलटली आहेत। पण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की अजित पवार ज्या शिस्तीसाठी ओळखले जायचे, ज्या स्वच्छतेसाठी ओळखले जायचे, ज्या टापटीपपणासाठी ओळखले जायचे, तोच टापटीपपणा बारामतीकरांनी आणि इथल्या प्रत्येक नागरिकांनी दाखवलाय। बघतोय की ग्राउंडवर सगळ्या बाजूनं खरं तर अगदी मुंग्यांसारखी माणसं या सगळ्या ग्राउंडवर रित्रीत बसली होती। पण अगदी काही वेळात, अगदी काही मिनिटांमध्ये एकीकडे अग्नी जळतोय आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या शिस्तीचं, नेटकेपणाचं प्रतीक म्हणूनच या सर्व बारामतीकरांनी स्वतःहून एकीकडे स्वच्छता कामगार या सगळ्या बाटल्या ज्या आहेत पाण्याच्या बाटल्या एकत्रित करतायत, दुसऱ्या बाजूला नागरिकांनी मी दुसऱ्या स्टेजच्या बाजूचं पण बघितलं तर संपूर्ण ग्राउंड अगदी काही मिनिटामध्ये स्वच्छ झालेलं पाहायला मिळतंय। जो आदर्श, जो टापटीपणा, जी स्वच्छता, जे शिस्त ज्या अजित पवारांनी घालून दिली, ज्या दादा माणसानं घालून दिली, ती फक्त बारामतीतच नाही तर त्या प्रत्येक ठिकाणी त्या माणसाच्या मनात, त्याच्या स्वभावात आणि त्याच्या दैनंदिन आरोग्यात रुजली। आणि त्याचंच हे प्रतीक बारामतीकर अजित पवारांचं अंतिम दर्शन घेऊन निघून गेला, पण अजित पवारांच्या आठवणीच्या आणि त्यांच्या शिस्तीच्या रूपानं आजही दादा त्यांच्या मनात कायम आहे। असंच काहीचं उदाहरण या विद्यानगरीच्या प्रांगणात पाहायला मिळते। कालपासून आम्ही बारामतीमध्ये फिरतोय। खरं तर सगळं मार्केट बंद होतं, पण ठिकठिकाणी कुठंही कुठलाही गोंधळ नाही, धावपळ नाही। कदाचित अजित पवार यांच्या बारामतीत हे नसतं तर आज चित्र वेगळं राहिलं असतं। आणि म्हणूनच दादा माणूस गेला आहे त्याचं जाणं हे कित्येक पिढ्यांना काही दिवस मागं घेऊन जाते की काय, आणि नेमकं काय गमावलंय याचा हिशोब कधी लागतोय हे देखील उमगायला किती वेळ लागतोय हे देखील पाहावं लागेल। हर्षद राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, बारामती।